कोमल आणि ब्रायन ही ओपनिंग जोडी येत असताना गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. चला सर्वांना विनंती या आपण या मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. निखिल आणि टीम कडून मात्र आपण बघू शकतात कमालीची कामगिरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. वर्ष दुसरं आणि फायनल मॅच. गेल्या वर्षी निखिल आणि टीमने फायनल खेळली होती संस्कृती संघाने, परंतु या वर्षी मात्र पहिल्या मॅचला कुठे ना कुठे धावा झाला नाही आणि त्यामुळे मात्र स्पर्धेच्या बाहेर. आणि आपण बघू शकतो नवीन संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते फायनल खेळताना, तो म्हणजेच विराज इंटरनॅशनल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करताना टॉस विन केलाय रोहन नाना यांच्या कप्तानशिपमध्ये. आपण बघू शकतात एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना बोईसर एज्युकेशन कोण दक्षत सर कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दक्षत सराच्या कर्णधारीमध्ये पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला उडवलाय पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. मागच्या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसलेला कोमल, परंतु या मॅच मध्ये माहिती आहे फायनल आहे आणि फायनल जर परत एकदा जिंकायची असेल तर मात्र अशा खेळ दाखवावा लागेल. आणि इकडे मात्र षटकार आलाय. 6 धाब्याने सुरुवात केली. ओव्हर पिच होता, बॅटिकली होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र चेंडूला पाठवलाय इकडे 6 धाब्यासाठी. खूप चांगले खेळलात नंदुरबार संघ, परंतु इकडे मात्र अंतिम क्षणाला सेमीफायनल मधून बाहेर झालेत. अगदी जवळ आले होते स्पर्धेमध्ये. आणि इकडे काय करतोय इथे मात्र दिमर पाहायला मिळतोय. एक पूर्ण होणार नक्कीच आणि स्ट्राईक वर आता मात्र पाहायला मिळेल तो म्हणजेच ब्रायन. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. थोडा दबावात दिसतोय गोलंदाज हार्दिक देखील, कारण की पहिला चेंडू षटकार आल्यानंतर थोडा दबाव होता यावेळेस बॅट्समनचा, तो म्हणजेच आपण बघू शकतात कोमलचा फ्री हिटचा फटका सजवलाय लोंगर रिजनला येत असताना. आणि इकडे मात्र एक धाव आणि दुसऱ्यासाठी गुड रनिंग, परंतु डायरेक्ट हिटला परतावं लागलं असतं. कुठे ना कुठे रिक्स उचलली होती, परंतु या रिक्स मध्ये जर डायरेक्ट हिट आला असता तर डायरेक्ट हिटला मात्र परतावं लागलं असतं कोमलला. यावेळेस 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 चेंडू आणि 10 धावा आता पाहायला मिळत आहेत. पुण्याचा फटका सजवला. यावेळेस मिस टाइम आहे, थोडा पुढे पडतोय क्षेत्ररक्षकापेक्षा. सिंगल मात्र नक्की असेल. कीपर सुद्धा जातोय. रोहन चेंडू उडवतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपण बघू शकतात यावेळेस 11. 3 चेंडू आणि 11 धावा झालेल्या आहेत. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि फायनल जिंकायची असेल तर मात्र मेहनत करावी लागेल. आता हरलात तर 365 दिवसाची वाट बघावी लागेल, 1 वर्षाची वाट बघावी लागेल. आणि 1 वर्षाचं महत्व त्याला विचारा जो परीक्षेत नापास झाला असतो. पुन्हा एकदा त्याला त्याच वर्गात बसावं लागते. आणि इकडे काय होतंय ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि इकडे 5 चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू मात्र येतोय. चेंडू झाले 4 धावा झाल्यात 11. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र नोट चेंडू देखील पाहायला मिळाला. त्यानंतर जर बघायला गेलं डबल सिंगल आणि आता डॉट अशा रीतीने मात्र 4 चेंडू फेकून झालेत. धावसंख्येचा विचार कर धावसंख्या 11. फटका सजवला सरळ बॅटिंगने गॅप शोधलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. चांगली बॅटिंग करत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय कोमल. क्या बात आहे, एक चांगली गोलंदाजी आहे बघायला गेलं तर फिल्डिंग टीमकडे, परंतु इकडे मात्र तेवढीच चांगली बॅटिंग. कोमल एकटा लढतोय आज सकाळपासून. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा कमालीची कामगिरी करताना दिसतोय, खास करून बॅटिंग मध्ये. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या 15-15. टॉस जिंकल्यावर फिल्डिंगचा निर्णय. संध्याकाळचं 17 आहे. इकडे गडबड झाली. अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू टाकला. एज लागली आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट मिळवला इकडे गोलंदाजाने. षटक क्रमांक 1 समाप्त. धावसंख्येचा विचार केला 15 धावा 1 गडी बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रीतम माछी येत असताना हा बघा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता आणि इकडे मात्र पुन्हा एकदा मोठ्या विकेट जाण्याचा प्रयत्न केला आणि बघायला गेलं तर आलाय विकेट. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 15-15. दुसऱ्या षटकात येण्यासाठी गोलंदाज आपल्या समोर येतोय तो म्हणजेच राहुल. मेगा फायनल बघूया.
बॅक टू बॅक दुसरा विजय मिळवता येईल का, दुसऱ्या वेळा चॅम्पियन बनता येईल का बोईसर एज्युकेशनला, का मात्र हा विजय रथ थांबवता येईल विराज इंटरनॅशनल संघाला. बघा निसर्गाचा नियम आहे बदल, आणि बदल होत राहतो. या भूतलावर कोणतीच वस्तू परमनंट नाहीये. आणि इथे मात्र आपण बघू शकतात की चेंडू 12 आहेत आणि धावा किती बनवल्या जातील. ब्राईम आतापर्यंत सकाळपासून बघायला गेलं तर आताच्या बॅटमधून त्या धावा आल्या नाही आहेत, परंतु हरकत नाही, मागचं सगळं विसरून जा. आता मात्र शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. या मॅचमध्ये धावा बनवा, हिरो बना. बघूया गोलंदाज तयार. मागच्या मॅचचा विचार केला तर भरपूर वाईट चेंडू हाताळले होते, परंतु प्रत्येक मॅच नव्याने सुरुवात केली जाते. आणि इकडे फटका फसला. बघूया क्षेत्ररक्षक कॅच पर्यंत नाही पोहोचू शकला. एक आणि एक पेक्षा जास्त नाही मिळणार. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर आपण बघू शकतो त्यावेळेस 16 पहिला चेंडू हवेमध्ये खेळला होता आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही. वन बाउंड चेंडू अडवला जातो. एक धाव मात्र पाहायला मिळते. धावा झाल्या 16. आता मात्र डाव्या हाताचा बॅट्समन समोर येतो प्रीतम माची. हा देखील मात्र एक चांगला बॅट्समन आहे. आज दिवसभरात मात्र खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, इम्प्रेसिव्ह केलेला आहे. इथे इम्प्रेस केलेला मात्र प्रत्येकानं. इथे फुलटच चेंडू फायदा उचलता आला नाही. स्वतःवर नाखुश, कारण की माहिती आहे खराब चेंडू होता, काही धावा आल्या असत्या आणि मात्र इकडे चेंडू जो आहे तो डॉट आलाय. फुलटच चेंडू बघितल्यावर डोळे देखील खुलले जातात बॅट्समनचे. हलक्या हाताने मात्र पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र एज लागली. कीपरने मात्र यावेळेस आपण बघू शकतो वन बाउंड चेंडू अडवलाय. आजचा दिवस शनिवारचा, संध्याकाळचं 17 7:30 वाजता IPL देखील सुरू होणार. कम्मालीचा यॉर्कर चेंडू, यावेळेस ब्रह्मास्त्र, तिखा यॉर्कर, प्रॉपर ब्लॉक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापलं वातावरणात मात्र गरमी आहे आणि इथे मात्र खेळात देखील गरमी येत असताना, कारण की मैदान गरम केलेलं आहे खेळाडूंनी. डॉट चेंडू, सलग 2 डॉट चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू, एक धाव नक्की असेल. आता मात्र प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकले जात आहेत. बघायला गेलं तर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जेव्हा 50 ते 100 वेळा ब्लॉक चेंडू टाकतात, तेव्हा मॅचमध्ये कुठे जाऊन एकदा ब्लॉक चेंडू पडतो. आणि ज्या दिवशी तुमची ब्लॉक चेंडू पडत असतील तर तुम्ही नक्कीच जाता चेंडूकडे, आणि इकडे तेच काम सुरू केलेलं आहे गोलंदाजाने. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 17 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू कमालीचा मात्र यावेळेस चेंडू. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू देखील सलग 1 नाही 2 नाही 3 प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकले जात आहेत. कॅन्सर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. आपण बघितलं असेल जसप्रीत बुमराहला या IPL मध्ये कमालीचे ब्लॉक चेंडू टाकले जात आहेत. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आपण बघू शकतात मिस्टर राहुल ऑन द विकेटचा मारा आलाय. डॉट चेंडू झालेत मात्र 5 धावा झाल्यात फक्त ना फक्त 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 होते, 5 चेंडूमध्ये 2 खर्च केलेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू क्रीजमध्ये टाकला जातो. फटका सजवला, लॉंग ऑफ झाला. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, ग्राउंडिंग फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. 1 धाव 3 धावेचं षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर लागल्या जातात. येणारे 6 चेंडू बाकी असतील म्हणजे 1 षटक बाकी आहे. बघूया किती धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवर वैभव, ज्याने पहिली मॅच मध्ये कमाल केली आणि त्याच्यामुळेच या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान टिकून राहिलंय ते म्हणजेच राहुल इंटरनॅशनलचं, ज्याने पहिली मॅच विन करून दिली. कारण की पहिली मॅच अक्षरशः फसलेली होती आणि ती मॅच मात्र विन करून दिली. 1 चेंडू 3 धावा आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या आणि बॅट्समन होता वैभव आणि तोच आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. ब्राईन स्ट्राईकला, नो स्ट्राईकला प्रीतम माची. स्कॉच गटीने फटका सजवला. आज दिवसभरात मात्र बघायला गेलं तर वारंवार फटके खेळले जात आहेत. परंतु इकडे मात्र जर बघायला गेलं तर कुठेही धाव नव्हती. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला
प्रीतम इकडे तयार नव्हता विकेट फेकण्यासाठी आणि यावेळेस मात्र आलाय विकेट. गडी गमवावा लागेल यावेळेस. ब्राईन बॅक टू डगआउट, कारण की सकाळपासून बघायला गेलं तर आजच्या या पूर्ण दिवसामध्ये किंवा स्पर्धेमध्ये ब्राईनच्या बॅटमधून तसे स्ट्रोक आले नाही आहेत. त्यामुळे मात्र यावेळेस विकेट सॅक्रिफाईस नाही केला. चांगला निर्णय म्हणायला हरकत नाही, कारण की चांगली बॅटिंग केलेली प्रीतम माचीने पहिल्या मॅचमध्ये देखील. अमन मला तर वाटते नवीन बॅट्समन येतोय वडनावच्या रूपामध्ये येत असताना. पहिला चेंडू सिंगल, स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. चेंडू बाकी असतील 5 शेवटच्या षटकातील. 19 स्कोर कार्डवर आहेत, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय प्रीतम माची. चला थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. सहा चेंडू बाकी आहेत आणि इथे आपण बघू शकतात 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा किती येतील. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि रनआउट. मागच्या वर्षी स्पर्धा जिंकली होती बोईसर एज्युकेशनने, चॅम्पियन संघ आहे. पॉवरफुल टॉस, फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वन बाउन्स मात्र अडवला जाईल आणि तो पुरता मात्र दुसऱ्या धाब्यासाठी आलेला अमन. गुड फिल्डिंग आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अमन आणि त्याचबरोबर प्रीतम. धावसंख्या 2 ने आकार घेईल. धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात पाहायला मिळते ती म्हणजेच 21-21. 4 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. वैभव चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, खोलवर चेंडू आहे. डीप मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक 1 धाव असेल लॉंग ऑफ रिझनला आणि रोहनने मात्र किपरने सांगितलं होतं की थोडा पुढेच राहा, कारण की 2 धावा चटकन होतात लांबून, त्यामुळे 2 धावात गेल्या नाही पाहिजे. स्ट्राईकवर आपल्याला नवीन बॅट्समन पाहिजे आणि तेच काम केलं. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 22-22. चेंडू झाले 3 चेंडू बाकी आहेत. शेवटची मॅच मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंतर मात्र प्राइज सेरेमनी आपल्याला पाहायला मिळेल, बक्षीस वितरण आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा संपली जाईल आणि स्पर्धा संपल्यानंतर सर्व मात्र आपण बघू शकतात एकूण येते आपण ते प्रतिस्पर्धी नाही राहणार. मग मात्र सगळे मित्रच मैदानाच्या बाहेर आपण सगळे मित्र आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी आहोत. डाऊन द लेग साइड इथे मात्र आपण बघू शकतात पंच वल्ट आहेत आणि वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 23-23. 3 चेंडू आहेत. संध्याकाळचं 17-23 धावा धावफलकावर. चला फिल्डिंग टीमला विनंती थोडा स्पीडअप ठेवा. शेवटची 3 चेंडू शेवटच्या षटकातील. वैभव तयार, बॅट्समन तयार. क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, इकडे गडबड झाली आहे. स्ट्राईक पकडणं गरजेचं होतं आणि तेव्हा मात्र प्रीतमला स्ट्राईक भेटेल. तुम्ही स्ट्राईक सोडल्यानंतर प्रीतमला स्ट्राईक नाही भेटणार आणि इकडे अमन कडून झाले चुकी. विकेट. Sukhjit Singh sir, I request to come on the dais please. Principal of Rahul International School, sorry Viraj playing final on the ground. Viraj International. लेग बॅचच्या रूपात 1 धाव मात्र पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 24 झालेले आहेत. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील 24 धावा धावफलकावर. मेगा फायनल शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हरची मॅच. हॅलो, मी सुधीर किणी सर, वाईस प्रिन्सिपल ऑफ संस्कृती ज्युनियर कॉलेज यांना रिक्वेस्ट करतो टू प्लीज फॅलिसिटेट आवर गेस्ट प्रिन्सिपल ऑफ विराज इंटरनॅशनल स्कूल.
सुखजीत सिंग सर. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलं जाते VIP डाईजवर आणि खरोखरच हे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले जात आहेत. सिंग सरांचं स्वागत प्रिन्सिपल विराज इंटरनॅशनल स्कूलचा आणि इथे मात्र आपण बघू शकतो अपील केलं आहे. पंच नकार देतो. एक धाव असेल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 25 झालेले 26चं टार्गेट असेल इथे विराज इंटरनॅशनल संघाला. बघूया 25 वर थांबवलेल्या पहिल्या षटकामध्ये 15 झाले होते आणि जर बघायला गेलं तर पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 10च बनवलेले आहेत आणि 26चं टार्गेट आहे. देवसर संघाला विनंती थोडं फास्ट करा. बघा सूर्यदेव आता मावळटीकडे जात असताना तर कृपया करून क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि विराज संघाला देखील विनंती ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळ कोणाचा गुलाम नाही मित्रांनो. त्यामुळे विनंती आहे. सूर्यदेव देखील आपल्या दिशेने वाटचाल करू सुरू आहे आणि थोड्याच वेळाने इकडे अंधार देखील होईल. चला मात्र टार्गेट 26 आहे. नाण्याची एक बाजू बघितलेली आहे. दुसरी बाजू बघणं योग्य असेल आणि मेगा फायनल आहे. बघूया स्ट्राईकला राहुल, नो स्ट्राईकला हार्दिक. आतापर्यंत राहुल त्या लयमध्ये नाही दिसला या स्पर्धेत. बघूया फायनल मॅच मध्ये दिसेल का. उंच गेला फटका आणि राहुलच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. जे खेळीसाठी ओळखत होते ती खेळी मात्र यावेळेस साजरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हल्ला केलाय गोलंदाजावर. तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतो कोमल आणि षटकाराने सुरुवात. 20 धावेची गरज 17 चेंडूमध्ये. आतापर्यंत बघायला गेलं तर स्पर्धेमध्ये तेवढा चांगला खेळ नाही झाला परंतु यावेळेस हरकत नाही. फायनल मॅच आहे. मागचं गेलेलं सगळं विसरून जा. इथे चांगला खेळा आणि मात्र चॅम्पियन्स म्हणा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूला फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार. आउट ऑफ द पार्क. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. राहुलच्या बॅटमधून 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 12. 26चं आव्हान आहे. 14 धावेची गरज 16 चेंडू मध्ये. नवीन पहिलाच बॉल आहे. मॅच बॉल आला. 2 चेंडू 2 षटकार राहुलच्या बॅट मधून येत असताना
सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सकडे या, समालोचन कक्षाकडे या. कमिटी मेंबर्स जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. व्हाईट चेंडू आला, स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार, स्कोरबोर्ड 13. आता फक्त ना फक्त 13 धावेची गरज. 16 चेंडू 13 धावा. लवकर फिनिशच्या मूडमध्ये आलेला इकडे राहुल. इकडे मात्र फटका सजवला आहे पॉइंटच्या डोक्यावरून. हा देखील मात्र निघून जाणार, सीमा पार, चौकार. सलग 3 चेंडू आणि 3 मोठे हिट. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 17 8 धावेची गरज आहे. 9 धावेची गरज आहे. चेंडू आहेत मात्र आपण बघू शकतात 15 आणि धावा बनवायचे फक्त 9. 15 चेंडू 9 धावा. कमालीची बॅटिंग आता मात्र राहुल कडून. या फॉर्मला मात्र शोधत होता दिवसभर. तो फॉर्म मात्र अंतिम मॅचला वेळेवर आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. या महत्वपूर्ण मॅच मध्ये आलेला आहे. इकडे फटका सजवला, 1 पूर्ण होणार. चटकन दुसऱ्यासाठी येत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 19. आता फक्त ना फक्त 7 धावेची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच लगभग फिनिश होत असताना 14 चेंडू आणि बघायला गेलं तर 7 धावेची गरज. इकडे मारण्याचा प्रयत्न, एक आलाय. एक संधी मात्र हार्दिकला देखील देऊया. 20 झालेले आहेत. 6 धावेची गरज 13 मध्ये. 13 चेंडू आणि 6 धावा. बघूया डाव्या हाताचा बॅट्समन आलेला आहे समोर आणि हार्दिक फिनिश करतोय का. इकडे षटकाराने 26चं टार्गेट, 5 मध्येच 20 झालेले आहेत. फुलटच चेंडू, फटका सजवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आणि गुड कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम आता चेंडू असतील 12, धावा बनवायच्या 6. बारा चेंडू आणि 6 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. इथे मात्र फुलटस होता, मात्र फुलटस सजवता नाही आला. प्रीतम मच्छी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, मॅन फ्रॉम आसनगाव. 12 चेंडू 6 ची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश. फटका इकडे सजवला ग्लानचा. टायमिंग प्रॉपर आहे, फक्त टायमिंगच्या जोरावर चेंडूला निघून पाठवले बाउंड्री लाईन पार, चौकार. 4 धावा. फटका मात्र सिंगल साठीच खेळला होता पण टाइम खूप चांगला झाला आणि त्यामुळे चौकार आहे. 2 धावेची गरज चॅम्पियन बनण्यापासून. 2024 टीचर्स प्रीमियर लीग आणि विजयाच्या उंबरठ्यावर बसलेला आहे. विजयाचा सुगंध दरवळतो इकडे विराज इंटरनॅशनल टीमच्या खेम्यामध्ये, त्यांच्या तंबूमध्ये. आता मात्र विजयाच्या दरवाजामध्ये उभे आहेत, फक्त कडी खोलायची बाकी आहे. 11 मध्ये 2 ची गरज. कमालीची बॅटिंग अंतिम क्षणाला मात्र आपण बघू शकतात त्यावेळेस राहुलच्या बॅटमधून धावा येत असताना. आणि विजय स्ट्रोक. काय कॅच आहे, सुपर कॅच अमन, कॅच ऑफ द टुर्नामेंट यावेळेस पाहायला मिळते. लगभग असं वाटलं होतं की निघून जाणार. टाळ्या मात्र प्रमाण आहेत, हे सांगतायत की किती कमालीचं कॅच झालेलं आहे. बघा एखादा बॅट्समन जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा टाळ्या वाजतात त्यांच्या टीम कडून. एखादा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी चांगली करतो तेव्हा टाळ्या वाजतात त्यांच्या टीम कडून. परंतु एखादा क्षेत्ररक्षक जेव्हा चांगली फिल्डिंग करतो तेव्हा मात्र टाळ्या ह्या चहू बाजूने वाजवल्या जातात. आणि इकडे आपण बघू शकतात टाळ्या वाजत असताना चहू बाजूने. काय कमालीची कॅच, जॉन्टी रोड्सची इकडे आठवण करून देताना या बस आपण बघू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. अमन आपल्याला पाहायला मिळतोय कॅच करताना. उडता अमन देखा
जर्सी नंबर 7, या 7 नंबर मध्ये जादू आहे, काही ना काही मिळणारच. 7 हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. मागचे बघायला गेलं तर पहिल्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच वैभव. हा मात्र स्ट्राईकला आलेला आहे. 2 धावेची गरज आहे 9 मध्ये. जी पहिली मॅच फसलेली होती विराज इंटरनॅशनल संघाची, ती मॅच ती जिंकून दिली आणि त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. आणि इकडे हा सात स्ट्रोक, बैठक स्ट्रोक, विजयाचा शंखनाद करत चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या पार. इथे 2024चा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आपण बघू शकतात विराज इंटरनॅशनल. अभिनंदन, स्पर्धा जिंकली, कौतुक असेल. आणि इकडे मात्र या षटकाराने फिनिश केलंय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतलं त्या सर्व संघाचा आभार. आणि इकडे मात्र आपण बघूया यावेळेस विजय षटकार याला आहे. मात्र मायक्रोफोन वर जोडले जातील निखिल सर आपल्यासोबत नक्कीच प्राइज सेरेमनीसाठी.